ॲडमिट केल्यानंतर आम्ही पेशंटला सांगतो बरं का लिक्विडच घ्या म्हणून, पण तुझी जी उलटी झाली त्यामध्ये अन्नाचे कण होते, तर मग आम्हाला असं वाटत होतं की जर रात्रीचं 10च्या दरम्यानचं जेवण असेल तर एवढे अन्नाचे कण त्यामध्ये नाही दिसायला पाहिजे, बरोबर. आणि जर जे आम्ही म्हणजे लिक्विड्स घ्यायला सांगतो त्यामध्ये तुम्ही असं एनर्जी ड्रिंक किंवा असं काही घेतलं होतं का? कारण कसं असतं, हे एनर्जी ड्रिंकमध्ये जास्त प्रमाणात घेतले त्यात एकतर कॅफिनचं प्रमाण खूप जास्त असतं जे खूप स्टिम्युलेट करतं आपल्याला, आणि दुसरं म्हणजे कार्बन डायऑक्साईड खूप असतो, त्यांनी गॅसेस होणं किंवा उलटी होणं ही शक्यता वाढते. म्हणजे ती एक पॉसिबिलिटी आम्हाला वाटते की साधं पाणी पिल्यामध्ये आणि एनर्जी ड्रिंकमध्ये खूप फरक आहे, बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी एक एक ॲड होत गेल्या आणि मग शेवटी त्याचं पर्यसन काय झालं की सीझरला घेतल्यानंतर तुला एकदम जोरात उलटी झाली आणि ती घशामध्ये अडकली, त्याचे काही अन्नाचे कण श्वासनलिकेतनं आपल्या फुफ्फुसामध्ये अडकले आणि तो एक निमोनिया तुला झाला.